नमस्कार मित्रांनो, मराठी बोल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजना 2025 याबाबतचं जे काय महत्त्वाचं अपडेट आहे ते अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत. आता हे जे त्रुटीमध्ये आलेले कागदपत्र आहेत हे कागदपत्र अपलोड करण्यासाठी 1 जुलै ते 3 जुलै ही तारीख आधी दिलेली होती, परंतु या वेळापत्रकामध्ये आता बदल करण्यात आलाय. तर हा बदल का करण्यात आला तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करताना क्षमस्व तुमची निवड झाली नाही असा त्या ठिकाणी एरर दाखवतोय आणि मोबाईलवर मेसेज आलाय की त्या मेसेजमध्ये सांगितलं तुमच्या त्रुटीमधील कागदपत्र अपलोड करा. हा जो काय ही जी काय अडचण होती शेतकऱ्यांना ती अडचण दूर करण्यासाठी आपण सुरुवातीलाही 1 तारखेलाही अपडेट घेतलं होतं की अशी अडचण ज्या शेतकऱ्यांनी येते त्याबद्दल आपण त्यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर त्यांनी सांगितलं की याच्यावर काम चालू पण थोड्या वेळात सुरू होईल. तर ते सुरू झाल्यावर देखील काही शेतकऱ्यांना परत नव्याने दिसायला लागलं की त्या ठिकाणी निवड झाली, परत कागदपत्र अपलोड करा, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना तरी देखील क्षमस्व तुमची निवड झाली नाही अशाच पद्धतीचा विरोध दिसत होता. नेमका ह्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा जो काय विषय तो यामध्ये शेतकऱ्यांना काय झालं की विविध अडचणी निर्माण व्हायला लागल्या किंवा याचे कागदपत्र नेमके अपलोड कसे करायचे. या ठिकाणी तर पर्याय दाखवत नाही, मेसेज तर आलेला आहे किंवा सूचनामध्ये दाखवतोय अपलोड करा म्हणून, पण इकडे दाखवतं तुमची निवडच झाली नाही म्हणून. मग नेमकं काय करायचं. हा जो प्रॉब्लेम होता हा प्रॉब्लेम टेक्निकल होता. आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती त्या प्रॉब्लेमवर. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आता या ठिकाणी त्याच्याकडून झालं नाही. 1 जुलै ते 3 जुलै हा कालावधी होता, परंतु आता या वेळापत्रकामध्येच बदल करण्यात आलाय. का बदल करण्यात आला की जी टेक्निकल जी अडचण आहे, जी तांत्रिक अडचण आहे ती अडचण दूर करण्यासाठी टेक्निकल टीमनं काही वेळ घेतलेला आहे. त्या वेळेनुसार आता त्यांचा वेळ ते काम करतील. काम केल्यानंतर परत नव्याने पोर्टल सुरू होईल. आता हे नवीन वेळापत्रक कसं आहे तर नवीन वेळापत्रकानुसार 6 जुलै 2025 ते 8 जुलै 2025 या कालावधीमध्ये कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय दिला जाणार आहे. ज्यांचे कागदपत्र त्रुटीमध्ये आलेले आहेत त्यांना. ज्यांचे सर्व बरोबर असतील त्यांना काही करण्याची आवश्यकता नाही, परंतु ज्यांचे त्रुटीमध्ये आलेले असतील त्यांना 6 जुलै 2025 ते 8 जुलै 2025 या कालावधीमध्ये परत नव्याने कागदपत्र अपलोड करावे लागणार आहेत. नव्याने म्हणजे जे त्रुटीमध्ये आले आहेत तेवढेच कागदपत्र अपलोड करावे लागतील. आणि त्यानंतरचा विषय जी अंतिम यादी आहे 8 जुलैला जी प्रसिद्ध होणार होती ती आता 13 जुलैला प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळं जे वेळापत्रक आहे हे वेळापत्रक बदललेलं आहे. हे जे काय तुम्हाला अडचण येत होती की क्षमस्व तुमची निवड झाली नाही हा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होईल आणि पोर्टलवर आपल्याला 6 जुलैपासून कागदपत्र अपलोड करता येतील. याचंही जे काय अपडेट येईल कागदपत्र अपलोड करण्यासाठी किंवा काही असेल ते देखील अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक छोटंसं आणि महत्त्वाचं अपडेट होतं. वारंवार प्रत्येक शेतकऱ्यांचं प्रत्येक लॉगिन धारकांचं त्या ठिकाणी तीच अडचण होती की असा विषय दाखवतोय, असं दाखवतोय. आता प्रत्येकाच्या कमेंट त्याच आल्या क्षमस्व तुमची निवड झाली नाही, क्षमस्व तुमची निवड झाली नाही, याला काय करायचं. तर त्याच्याबद्दल आपण त्याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकला. त्याच्यानंतरच थोड्या वेळा काही वेळापूर्वी दुसरा एक व्हिडिओ टाकला होता की हा नेमकं कारण काय आणि ह्याचा काय प्रॉब्लेम आहे, हो कशामुळे यायला लागलाय याचा अपडेट घेऊन आपण ते तुम्हाला दिलं होतं. आता जे काय नवीन अपडेट आलेलं आहे 6 जुलै ते 8 जुलैमध्ये तुम्हाला कागदपत्र अपलोड करता येणार आहेत. त्यावेळेस तुम्हाला पर्याय नक्की उपलब्ध असेल. हे जे अपडेट ज्यावेळेस येईल, ज्यावेळेस सुरू होईल त्याची देखील माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर चला, एक छोटंसं आणि महत्त्वाचं आपल्याला अपडेट देणं महत्त्वाचं होतं, कारण वारंवार जे काय आपले प्रश्न होते ते सर्व प्रश्न याच घटकावर अवलंबून होते. दिलेली माहिती आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतं. चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.